2200 पुतोर खतं गेले ती एका खताच्या गुणीचं 2 गुणीचं म्हणजे किंमतीचं तर दाम त्याला किती लागला. बरोबर आहे की द्यायला काय पाहिजे. लाज आहे राव. हे दारूचा कारखाना करून देश बिघडविला नाही. इलेक्शन मध्ये दारू कुठले पैसे आले ह्यांच्याजवळ 5,000 आणि 10,000 रोज टीव्हीला बघते देण्यासाठी. मतासाठी कुठलं आलं सांगा की. ज्याच्या घरी भांडा बैल हाल्या होता अवताला त्याच्या घरी 7 साखर कारखाने होते ते म्हटल्यावर हा ठीक आहे. 81-84 मी गुरुवाच्या घरी जेवून आलोय तिथं. हे आम्हाला कळालं ना काय उपयोग आहे. 10 वेळा जातोय ती हाताखालची काहीतरी टाळते ती. गावोगाव त्यांचं कार्य करता येतं पहिल्यापासून. आबानी काय केलं उद्या म्हणणार आहे ती. काय केलं गाव भेटी घ्या लोकांची तक्रारी घ्या 10 नोंदीतनं 4 होऊ द्या. काय काय चाललंय ही बाजार. ज्याच्या घरी जाता जाणार त्याला 35 किलो रेशनचा माल फुकट आणि जी उपाशी मरतय त्याला नाही. लाडक्या बहिणीला तर दापट गोडा लावला. ते काय सोपं आहे का. 14 सालाच्या आधी ही मोदी सरकार यायच्या आधी सोन्याचा मालक कोण आहे कळतंय का ग्रामीण एरियातल्या लोकांना. शासन आहे. परराष्ट्र खरेदीला का व्यापारी जातो का आपला. नोटा छापायला तिजोरी सोनंच पाहिजे तेवढं. मूल्य समाज होईल कागद समजतील या नोटाला. काय वाटतंय हा. सोनं इतकं महाग झालं ह्याच्याबद्दल रस्त्यावर कोण येतं का. आमचं टमाटं वांग जरा महाग झालं खाणाऱ्याच्या पोटात दुखलं रस्त्यावर. दूध टँकरनी उठली का नाही रस्त्यावर. काय 60 रुपये तिथं मलई काढलेलं दूध. हो नुसतं पाणी 60 रुपये लिटर आणि 28 आणि 30 डिग्री लागाना आणि फॅट लागाना. मग ती धंदा सोडून दिला मी. शेण सुद्धा पदरात नाही म्हणलं काय करायचं. काय करणार. 60 वर्षे शेती करतोय मी. 60 एकर वहिवटली 20 वर्षे. त्यात जी सुख होतं कमी भावात ती पुन्हा 40 एकरावर आलो 20 वर्षे वहिवटतो. आता 20 एकर सुद्धा कसायला मला परवडा नाही. गेल्या वर्षी 10 एकर रोटरला 40,000 गेलो. फास्ट चालत नाही रोटरल्यावर सगळ्यानं. ब्याची बीज फुटत नाही बी उगवत नाही. हो यंदा काहीच पेरायचं नाही म्हणलं तसंच राहू द्या. जानेवारी झाल्यावर मला काय वाटतं कोणाचं सरकार आल्यावर हे सगळं व्यवस्थित. सरकार आता डबडच झालं. एक पक्ष आणि खरे सेवक दोघं उभं राहा. दोघं का उभा करा की बहुजन पार्ट्या सगळ्या झाल्या ती त्यामुळे सगळी राजकारणाची नासाडी झाली. काय म्हणायचं मूळ काँग्रेसची चूक झाली. त्यांनी काय केली आपलीच पुढं धरली. थोटं चोरा जवळ धरली आणि आपली नातेवाईक बघते ती होई. मग खरी गरिबाची किंवा कोणाला आहे सांगा जगात. खरा कोण मरतोय हा. आता एक मेजर स्टँडवर चिडलाय तिथं बघा. 200 पब्लिक आहे. एक चेंबरच्या पुढं महिला आहे त्या स्टँडवर संरक्षक सुद्धा नाही कंट्रोलर नाही. 5 वाजल्या का 6 वाजल्या गेला कंट्रोलर. 200 माणसं आहे त्यांची सोय काय. पोरं दबली 2-3 पोरं तिथं मेजर घ्यायला नाही. चौकड फोन लावलं त्यानं. काय दुर्दशा आहे स्टँडवर. ह्या महिन्याला गर्दीत चढून डागीनं हाणलं तर सोनं काय भाव आहे. किचं पाकिट हाणली तर काय खरं आहे. माड्याच्या स्टँडवर 9च्या पुढं जर प्रवासी कुठून आला इतक्या संकटाला तोंड द्यावं लागतंय सांगता सोयच नाही. चोरं दारुडे इडी माणसं कुत्री रासारी झोप येऊ दे त्यांनी डास. लय वेळा पाहिलं माड्याच्या स्टँड सारखी दुर्दशा महाराष्ट्रात नसत. एस टी स्टँडवर काहीच सोय नाही. कंपाऊंड आहे तर कंपाऊंडाला चौकड बोळ्या जाईल. काय आमची पेशी उशाची हाणून पळाला तर काय घ्यायची काय ना काय.